आता बातमी अयोध्येतून आहे। अयोध्येतील बाजारपेठ ही रामभक्तांसाठी सजली आहे। बाजारपेठेत नवीन मंदिराच्या प्रतिकृती विक्रीसाठी दाखल झाल्यात। नागर शैलीमध्ये बांधलेल्या मंदिराची प्रतिकृती ही आपल्या घरी असावी या भावनेने मंदिराला मागणी सुद्धा वाढली आहे। मात्र आवक कमी आहे आणि मागणी जास्त आहे असंही व्यापारी सांगतायत। 20 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि 23 तारखेपासून भक्तांसाठी नवीन राम मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं राहणार आहे। अयोध्येतली संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती येणाऱ्या भक्तांसाठी सज्ज झालेली आहे आणि जे नवीन मंदिराचं काम सध्या सुरू आहे आणि जे नवीन मंदिर जे आहे बांधलं गेलेलं आहे त्याच्या प्रतिकृती आता बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। आपण पाहतोय की संपूर्ण बाजारपेठेमध्ये नवीन मंदिराच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। नवीन मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे, ज्याची खरं तर लांबी 380 फूट आहे, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट इतके असणार आहे। 3 मजले जे आहेत त्या खरं त्या मंदिराला असणार आहेत आणि अशा या छोट्या छोट्या प्रतिकृती ज्या आहेत त्या मात्र बाजारासाठी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। आपण पाहतोय की ही छोटीशी मंदिराची प्रतिकृती आहे ती येणाऱ्या खरं तर भक्तांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते। आकर्षक अशा ह्या मंदिराच्या प्रतिकृती बाजारासाठी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की जे नवीन मंदिर नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे त्या खरं तर 3 मजले असणार आहेत। हा पहिला मजला, हा दुसरा मजला आणि हा तिसरा मजला। पाठीमागे राम दरबार असणार आहे, वरती आपल्याला हे शिखर पाहायला मिळते आणि जवळपास 391 खांब जे आहेत त्या संपूर्ण मंदिराला असणार आहेत। त्याची सगळी रचना जी आहे ते आपल्याला खरं तर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।